वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. भगवंत पुन्हा अर्जुनाला सल्ला देत आहेत. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच सांगतायत. 27वा श्लोक आहे आता. यत् करोषि यदस्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौंतेय तत् कुरुष मदर्पणम. मदर्पणम सगळं मला अर्पण कर. काय काय कर ते म्हणतात की तुझे काय यत् करोषि जे काय कर्म करतोयस ते. नंतर यद यद अश्नासी अश्न म्हणजे खाणे. तुझे काय खातोयस म्हणजे ग्रहण करतोयस. नंतर यज्जु होशी जे हवन करतोयस. दान ददासी जे दान देतोयस म्हणजे सगळं. नंतर जे तप करतोयस यात तपस्यसी सगळ्याच गोष्टी सांगितल्या त्यांनी. किंवा तुझे कर्म करतोय, खातोयस म्हणजे ग्रहण करतोय, हवन करतोयस, त्याग करतोय, जे दान देतोय, जे तप करतोय, हे सगळं मला अर्पण कर. आता लक्षात घ्या, भगवंताला अर्पण करायचंय चांगलंच असणार ना ते. चांगलं असायला पाहिजे. आपण म्हणतो ना सगळ्यात चांगलं आहे ते भगवंताला द्यायचं, खराब आहे कशाला द्यायचं. म्हणजे मग हे सगळं जे कर्म आहे हे सगळं चांगलं कर असं त्याच्यामध्ये सुचवायचं भगवंताला. की भगवंताला द्यायचं म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने तू हे सगळं कर जे काय आहे ते. आणि चांगल्या पद्धतीने म्हणजे काय, त्याच्यावरची वासना, आसक्ती, अहंकार, फलेच्छा हे सगळं सोडून म्हणजे चांगलं. हे सगळं जे काय करायचं असं सगळं कर म्हणजे भगवंताला म्हणजे मला अर्पण कर. ही सगळी कर्म जी आहेत आता वर्णन केलेली ही स्वतःच्या भोगाकरता नाही करायची, तर परमेश्वराच्या भावनेने परमेश्वरावर प्रित्यर्थ करायचे. आणि परमेश्वर प्रित्यर्थ म्हणजे काय, एका दृष्टीने जनसेवा आहे. लक्षात आहे, जनता हा परमात्मा आहे. या जनतेकरता करायची, कुठलाही स्वार्थ नाही त्याच्यामध्ये. म्हणजे पुण्याची किंवा मुक्तीची पण अपेक्षा नाही. कारण पुण्य म्हटलं तरी तो स्वार्थच झाला ना, की मला काहीतरी मिळणार आहे चांगलं. तोही स्वार्थ झाला. पुण्याची पण अपेक्षा नको, मुक्तीची पण अपेक्षा नको. फक्त करायची तशी अशा पद्धतीने सगळे कर्म कर म्हणजे मग ती तुम्हाला अर्पण केल्यासारखं होईल असं लक्षात यायचं. प्रत्यक्ष अर्पण करणं जे होतं, भगवंत निर्गुण निराकारच आहे, त्याला काही नकोच आहे, त्याच्याकडे सगळं आहे. पण हे करताना असं करायचं म्हणजे मला अर्पण केल्यासारखं होईल असं भगवंत म्हणतायत. पुढच्या श्लोकात ते आणखी सांगतायत. शुभाशुभ फलैरेवम मोक्षसे कर्मबंधनैहि संन्यास योगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसी. अशी सगळी कर्मे भगवंताला अर्पण होतं, अशी केलेली सगळी कर्मे हे संन्यासच झाला ना सगळं. संन्यासामध्ये असं असतं, काही अपेक्षा नसते. किंवा असं संन्यास योगाने युक्त चित्त होऊन तू शुभ आणि अशुभ फलरूप कर्मबंधनातून मुक्त होशील. आता पुण्यकर्म केलं तर शुभ फळ मिळतं, पापकर्म केलं तर अशुभ फळ मिळतं. भगवंताने ते सोडून शुभ आणि शुभ फळ देणारे कर्म त्याचं बंधन आहे. शुभाचं सुद्धा बंधन, चांगलं फळ मिळालं तर ते भोगायचं म्हणजे मग त्याला पुन्हा देह पाहिजेच, म्हणून पुन्हा जन्म आलाच. ते शुभ किंवा अशुभ दोन्ही जरी फळ देणारी कर्म आहेत तरी दोन्ही बंधनकारक आहेत. म्हणून ती सगळी सोडून दे. ह्या कर्मबंधनातून तू मुक्त होशील. कामना नको त्या ठिकाणी. कारण कामनामुळे कसं तर कर्म पुन्हा अडकवतं आपल्याला, पुन्हा कर्मबंधनामध्ये अडकलं जातं, बंधनात अडकलं जातं कामनेमुळे. आणि कामना वाढली की ते विकर्मही होतं. विकर्म म्हणजे विपरीत कर्मही होतं. कामनेमुळे कर्मबंधनात पडतो आपण. कामना वाढली की त्याचा विपरीत कर्म होतं. पण कामना संपुष्ट आली की त्या कर्माचा अकर्म होतं. मागे सांगितलं असं की कर्म कळून न केल्यासारखं, मग त्याच्या कुठल्याही फळाशी संबंध राहत नाही. म्हणून फळाच्या मुक्ती झाली. आणि फळाची संबंध नाही म्हणजे पुन्हा जन्म पण नाही. आणि म्हणून जन्ममरणाच्या बंधनातून मुक्ती आहे. त्या असं सतत जीवनभर असा कर्म करणं म्हणजे संन्यास योग आहे असं भगवंत म्हणतात. तेव्हा अशा संन्यास योगाने युक्त होऊन तू सगळ्या बंधनातून मुक्त हो आणि मग शेवटी मलाच मिळशील. 29वा श्लोक आहे आपला. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्.
भगवंत म्हणतात की मी सगळ्या प्राणी मात्रात मी समभावाने व्यापून आहे. हा एक मुद्दा म्हणला बघा ते. मला कोणी प्रिय आहे कोणी प्रिय नाही असं काही नाही म्हणे. सगळ्याच प्राण्यांमध्ये सगळ्याच ठिकाणी मी आहे. पण जे भक्त मला अतिशय प्रेमाने भजतात भक्तिभावाने, ते माझ्यात राहतात आणि मी त्यांच्यात प्रगट होतो असं म्हणतात ते. ते माझ्यात राहतात म्हणजे काय, ते माझ्याशी एकरूपच होतात ना. आणि त्यांच्यात मी प्रत्यक्ष प्रगट होतो, म्हणजे त्यांच्यात देवत्व दिसतं. जे भक्त मला भजतात त्यांच्यात देवत्व दिसतं. आपण हे अनुभव घेतोच तसं. निर्णय भक्तांची इतिहास जो तसाच आहे. याच्यामध्ये कसं आहे की आता बघा, अग्नी हा सर्वत्र आहे. प्रत्येक लाकडामध्ये पण अग्नी आहे, पण त्याला साधनाने प्रज्वलित करावं लागतं. साधन नसेल तर तो प्रज्वलित होत नाही. तसं भगवंत प्रत्येकामध्ये आहे, पण तो भक्तीने प्रगट होतो. जसं साधनाने अग्नी प्रज्वलित, असं भक्तीने भगवंत प्रगट होतो. म्हणून ते म्हणतात मी त्याच्या ठिकाणी प्रगट होतो म्हणून. म्हणजे तर देवत्व दिसतं, हा त्याचा अर्थ आहे. आणि भगवंत म्हणतो की कुठलाही प्राणी माझ्या द्वेषाचा का प्रेमाचा विषय नाहीये. सर्वांवर सारखीच कृपादृष्टी असते. सुख दुःख मी निर्माण करत नाही, पण माणूस त्याच्या त्याच्या कर्माने निर्माण करतो. म्हणजे भगवंत काही करत नाही, ते सगळी योजना आखून दिलेली. प्रत्येक माणूस आपल्या कर्माने सुख दुःख निर्माण करतो आणि ती भोगतो पण त्याचीच. म्हणून सगळ्यात शेवटी अनन्य भावाने परमेश्वराला शरण जाऊन त्याची भक्ती करणं हाच परमेश्वर प्राप्तीचा चांगला मार्ग आहे. तिसऱ्या श्लोकामध्ये सांगितलंय त्यांनी, अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसोळीत हा. आणखी अगदी दुराचारी माणूस असेल, पण तो अनन्य भावाने माझा भक्त झाला. आता अनन्य म्हणजे दुसरं कोणी नाही, हे महत्वाचं लक्षात घ्या. पूर्णांशाने परमेश्वराचे एकरूप, तर तोही सज्जनच होतो. आता वाल्या कोळीचं उदाहरण आहे. किती दुर्जन होता, पण रामनामाने उद्धार झाला तो. अनन्य भावाने रामाला शरण गेला आणि त्याचा उद्धार झाला. तेव्हा त्याचा निश्चय असा भक्कम पाहिजे. भगवंत म्हणते दुर्जन आहे, पण चांगला वागण्याचा निश्चय भक्कम पाहिजे. भगवंताची एकरूपता होण्याची इच्छा पाहिजे, आणि त्याप्रमाणे त्यांनी दुसरं काही करायला नको ईश्वर भजनाशिवाय. हा निश्चय जर पक्का केला तर तो सुद्धा सज्जन होईल, असं भगवंत त्या ठिकाणी. म्हणजे दुर्जन लोकांना पण सज्जन होण्याची संधी आहे. मागच्या श्लोकामध्ये काल आपण पाहिलं होतं की भगवंताने सांगितलं, त्याचा संदर्भ आहे म्हणून सांगतो मी पुन्हा एकदा, की अगदी दुर्वर्तनी माणूस सुद्धा त्याचं दुर्वर्तन सोडून सद्वर्तनी होऊन माझा भक्त होऊन मला भजेल, तो सज्जनच आहे. कारण त्यांनी चांगल्या गोष्टीचा निश्चय केलेला आहे आणि त्याप्रमाणे तो वागतोय. आणि अनन्य भावाने ईश्वर भजण्याशिवाय दुसरं काही नाही अशा भावाने बसतोय, तेव्हा तो सज्जनच समजावा. त्याबद्दलच भगवंत पुढच्या श्लोकात आणखीन सांगतायत, क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छति कौंतेय प्रतिजानीहि नमे भक्त प्रणश्यती. नमे भक्त प्रणश्यती, माझा भक्ताचा कधी नाश होत नाही. नाश होत नाही म्हणजे एवढ्या वकडाला जात नाही तो. जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकला तरी तो नाश झाल्यासारखाच आहे, लक्षात द्या. तो त्याच्यातही अडकत नाही असं भगवंतांना म्हणायचंय. म्हणून म्हणतात की तो जो आहे मागच्या श्लोकात वर्णन केलं, दुर्वर्तनी पण सद्वर्तनी झालेला अनन्य भावाने भगवंताची भक्ती करणारा, भगवंत म्हणतात की तो तात्काळ धर्मात्मा होतो, धर्मानेच वागणार आहे, तेव्हा तो धर्मात्मा होतो. आणि नेहमी टिकणाऱ्या परमशांतीला, की जी शांती कधी कमी होत नाही. व्यवहारातली शांती तात्पुरती असते, थोड्या वेळाने पुन्हा गडबड होते, पण तशी शांती कधीच ढळणार नाही. अशी परम म्हणजे सर्वश्रेष्ठ शांतीला तो प्राप्त होतो, म्हणजे त्याला ती शांती मिळते. म्हणून अर्जुना भगवंत कौंतेय प्रतिजानीहि नमे भक्त, म्हणून तू हे समजून घे, लक्षात ठेव की माझा भक्त कधी विनाश पावत नाही. तेव्हा तू माझा भक्त हो आणि मी सांगतो त्याप्रमाणे वाग, असं भगवंतांना सांगायचंय. पुढच्या श्लोकात ते आणखीन सांगतात, याबद्दल खुलासा करतायत. माम ही पार्थ व्यपाश्चित्य
येपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेपि यान्ति परां गतिम्. कारण भगवंत म्हणतात आता की ज्याला मुक्त व्हायचंय, परमगतीला प्राप्त व्हायचं म्हणजे परमात्मा स्वरूप व्हायचंय, ते सगळ्यांना परवानगी आहे. अतिशय दूरवर्ती लोकांबद्दल त्यांनी सांगितलं. पण आता म्हणतात की स्त्रिया, वैश्य, शूद्र, पापयोनीमध्ये राहणारे चांडाळ, चांडाळ स्मशानातली कामं करण्यात त्यांना चांडाळ म्हणतात. अगदी कनिष्ठ लोक सुद्धा सगळे ते सुद्धा मला जर शरण आले पूर्णांशाने, तर ते पण परमगतीला प्राप्त होतात, म्हणजे परमात्मा स्वरूप होऊ शकतात, म्हणजे माझ्याशी एकरूप होऊ शकतात. भगवंतांनी सगळ्यांनाच आश्वासन दिले. स्त्रिया, शूद्र, वैश्य हे थोडेसे कनिष्ठ वर्ण मानले जातात ते, किंवा अगदी पापयोनीमधले चांडाळ लोक सुद्धा परमात्मा स्वरूप होऊ शकतात असं आश्वासन या ठिकाणी द्या. पण त्यांनी त्यांचं दुर्वर्तन सोडलं पाहिजे, सद्वर्तनाकडे आलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे आणि अनन्य भावाने परमेश्वराची भक्ती केली पाहिजे. मग ते परमात्मा होऊ शकतं. सगळ्यांना परवानगी आहे, लक्षात घ्या. मग त्यामुळे सगळ्यांनी पण त्याप्रमाणे वागलं पाहिजे, हे मात्र आहे. ते आपल्या हातामध्ये आहे. परमेश्वराने परवानगी देऊन ठेवली की तुम्ही देखील परमगतीला येऊ शकाल, कसेही असा. पण अनन्य भावाने परमेश्वरात शरण गेलं पाहिजे असं भगवंत या ठिकाणी. तर 9व्या अध्यायातले शेवटचे 2 श्लोक आहेत आज. 33 क्रमांकाचा श्लोक आहे. किम पुनर्ब्राह्मण पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम सुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम. सोपं आहे. भगवंत म्हणतात की ते आधी श्लोकात सांगितलं किती पापी असेल तरी देखील त्यांनी जर ते सगळं सोडलं, चांगलं वर्तन सुरुवात केली आणि मला पूर्णपणे अनन्य भावाने शरण गेला, तर त्याला पण मुक्ती मिळेल. म्हणजे पापी लोकांना सुद्धा मिळेल. म्हणून भगवंत आता म्हणतात की पापी लोकांना मिळेल असं मी म्हटलं तर पुण्यवान लोकांना तर मिळणारच आहे. म्हणून ते म्हणतात की पुण्यशील ब्राह्मण म्हणा किंवा राजर्षी भक्त लोक, राजा असून ऋषीची भूमिका फार पडतात असे राजर्षी, ते मला शरण येतात आणि परमभक्तीला प्राप्त होतात. हे काय सांगायला पाहिजे असं भगवंत म्हणतात या ठिकाणी. म्हणून अर्जुनाला उद्देश म्हणजे आपल्याला पण आहे की तू हे जे सुखरहित आणि नाशवंत मनुष्य देह मिळाला, पण मनुष्य देह नाशवंत आहे, जन्माला आला म्हणून केव्हा तरी तो नाहीसा होणार आहे. आणि सुखरहित याचं कारण काय, त्यात शाश्वत सुख मिळत नाही मनुष्य जन्मामध्ये. जे काय पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून थोडंसं सुख मिळतं ते तात्कालिक असतं, क्षणिक असतं, क्षणभंगूर असतं, आणि बरेचसा अंतिमता ते दुःखात परिवर्तित. म्हणून भगवंत म्हणतात सुखरहित असलेला आणि नाशवंत असलेला असा देह तुला मिळाला, त्या देहाचं कल्याण कर. ह्या देहाचा वापर परमात्मा प्राप्तीकरता करायला पाहिजे. पण सामान्य माणसं काय करतात, ते स्वार्थाकरता करतात आणि त्यामुळे त्यांना जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकून पडावं लागतं, मुक्ती मिळणं शक्यच नाही. पण ह्या देहाचा वापर की एक तर मानवी जन्म खूप दुर्लभ आहे, बऱ्याच प्रयत्नांतून मिळालेला आहे, पण त्याचा परमेश्वर प्राप्तीकरता वापर करायला पाहिजे. प्रभुप्राप्तीच्या ऐवजी भोगप्राप्तीकरता वापरलं जातं आणि म्हणून मग त्याला मुक्ती मिळत नाही, परमेश्वर प्राप्ती मिळत नाही, जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकून पडावं लागतं. म्हणून आता म्हणजे भगवंतांना म्हणायचं की मानवी देहाची जी खरी किंमत ही ज्ञानी आणि भक्ती लोकांनाच कळली, म्हणून ते बरोबर त्याचा योग्य वापर करतात आणि परमात्मा स्वरूपाला प्राप्त होतात. शेवटच्या श्लोकात भगवंत सांगतायत मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्त एवं आत्मानं मत्परायण. अर्जुनला सांगतायत तू आता माझ्यात मन ठेव. माझ्यात म्हणजे भगवंतात, म्हणजे परमेश्वरात माझा भक्त हो, माझीच पूजा कर, मला नमस्कार कर, मी सगळ्या गोष्टी माझ्याकरता कर, परमात्मा प्राप्ती करता सगळ्या गोष्टी कर. म्हणजे एका दृष्टीने युद्ध सुद्धा परमात्मा प्राप्ती करता कर असं भगवंतांना म्हणायचं की जे काय सगळं करतो ते माझ्याशी प्राप्ती करता कर. आणि म्हणून आत्म्याला माझ्याशी जोड, इतर कोणी जोडू नकोस. म्हणून मतपरायण हो, आत्म्या परमात्म्याशीच एकरूप, म्हणजे मग तू निश्चितपणे मला प्राप्त होशील. आणि म्हणून भगवंताला प्राप्त करून घेण्याची जी विद्या आहे ही राजविद्या आहे.
अध्यायाचं नाव जे राजविद्या राजगुह्य म्हटलेलं आहे, की भगवंताला प्राप्त करण्याचा हाच एकच मार्ग आहे. आणि तो भगवंताने स्वतःच वर्णन केलेलं आहे या ठिकाणी. आणि भगवंत तो गुप्त आहे म्हणतात. म्हणजे गुप्त याचा अर्थ असाच की वाटेल त्या माणसाला सांगून उपयोग नाही, ज्याला त्याचं कळतं त्याला सांगण्याचा अर्थ आहे. रत्नाची किंमत रत्न पारख्यालाच येणार, गाजर पारख्याला थोडीच येणार आहे. म्हणून वेड्याकडे कोणाला सांगू नये, योग्य त्या माणसाला सांगावं. आणि तू योग्य आहेस म्हणून मी तुला सांगितलं, असंच भगवंतांना म्हणायचं. असं म्हणून हा अध्याय या ठिकाणी संपलेला आहे. 10वा अध्याय विभूती योग आहे, तो आपण उद्यापासून सुरू करूया. आज तिथेच थांबू. हरिओम.